गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नियोजित वधूचे अफेअर उघड झाल्यामुळे डिप्रेशनमध्ये गेलेल्या आयकर अधिकारी असलेल्या वराडे लग्नाच्या आदल्या दिवशीच आत्महत्या केल्याची घटना 17 एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी घडली। नाशिकमध्ये आयकर अधिकारी असलेल्या हरे कृष्णा पांडे यांचा वाराणसी येथे मूळ गावी एका युवतीबरोबर साखरपुडा झाला होता। साखरपुड्याच्या कार्यक्रमाला नियोजित वधूचा प्रियकरही हजर होता। या कार्यक्रमात नियोजित वधूने या प्रियकराला सर्वांसमोर मिठी मारली, त्यामुळे हे प्रेम संबंध उघड झाले। त्यानंतर वराने हा विवाह मोडण्याचा निर्णय घेतला। वधूने लग्न कर नाही तर हुंडा मागितल्याच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली। सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर पांडे यांनी अंबड भागात राहत्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली। आज दिनांक 18 एप्रिल रोजी त्यांच्या वाराणसी येथे हा विवाह होणार होता। याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी आज संध्याकाळी 6 वाजता प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली आहे। तसेच पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुंडे मॅडम पोलीस करीत आहे। हरे कृष्ण पांडे हे इन्कम टॅक्स ऑफिसर होते। ते इन्कम टॅक्स कॉलनीमध्ये राहत होते। त्यांचे वाराणसी येथे त्यांच्या मूळ गावी एका महिलेशी विवाह ठरलेला होता, परंतु त्या महिलेचा विवाहबाह्य संबंध असल्यामुळे, दुसऱ्या मुलाशी प्रेम असल्यामुळे आणि ती महिला यांना मानसिक त्रास देत असल्यामुळे डिप्रेशनमध्ये जाऊन पांडे यांनी आत्महत्या केली गळफास लावून। त्याबद्दल अंबड पोलीस ठाणे येथे 306 पूर्वीचे आत्महत्येस प्रवृत्त करणे हे गुन्हा दाखल केलेला असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मुंडे मॅडम करत आहेत। ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।